आता मी चाललो डान्स प्रॅक्टिस. ते आमचा प्रोग्राम आहे. नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल. मीही मस्त मजेत आहे. तर चला तर मग दिवसाची सुरुवात मैत्रिणींनो मी माझ्या स्वतःपासून करत असते. स्वतःला अपडेट ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. जसं आपण मोबाईल अपडेट करतो तसं स्वतःलाही अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. तर स्वतःला मस्त नीटनेटकं आणि मस्तपैकी तयार व्हायचं सकाळी. आणि मी जशी तयार होते, आय होप तुम्ही सगळ्याजणी पण अशाच तयार होत असतील. आणि त्यानंतरच मी माझ्या कामाला लागत असते. तर आपण छान दिसत असतो तर वेगळाच कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये आणि स्वतःला अपडेट ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. तर चला तर मग छानपैकी तयार झालेली आहे बघा. आपला साधा सिंपल मेकअप मी केलेला आहे. छान मॉइश्चरायझर वगैरे लावलेला आहे हाताला वगैरे, बॉडी लोशन लावलेलं आहे, मस्त आयब्रो पेन्सिल लावलेली आहे आणि टिकली लावलेली आहे. तर आज केस धुतल्याबद्दल मी थोडंसं केसांना हेअर ड्रायरनं ड्राय करून घेतलेलं आहे, कारण मला लागायचं होतं स्वयंपाकाला, कारण केस थोडेसे वल्ले होते. तर जेवढा वेळ आपण घरातल्यांसाठी देत असतो, इतर गोष्टींना देत असतो, तेवढा थोडासा वेळ स्वतःसाठीही द्यायला शिका. आपणही कुठेही कमी नाहीत, हाऊसवाईफ असेल तरी पण. तर छानपैकी तयार झाल्याच्या नंतर ना दूधवाले मामा आलते, तर दूध घेतलं जाऊन आणि त्यानंतरनं ठेवलं लगेच दूध गरम करायला. तर छानपैकी दूध गरम झाल्याच्या नंतरनं मी स्वतःसाठी छान चहा करायला ठेवला, कारण घरातले इतर सगळेजण चहा वगैरे त्यांचं झालं, पण मी थोडासा उशिरा चहा घेत असते आणि पहिला पाणी थोडंसं कोमट पाणी पित असते मी. आणि त्यानंतरनं पाणी पीत चहालाही ठेवलं. आणि आज थोडासा संडे असल्यामुळे काहीजण झोपलेले होते, काहीजण कामाला गेले होते, तर म्हणून माझं असं निवांत काम चालू होतं. तर ओटा थोडासा मला अशी सवयच आहे, थोडं काय वाटलं की मी लगेच कापड फिरवत असते. त्यानंतरनं चहा घेतला ओतून, आणि आज संडे असल्यामुळे मी मस्तपैकी निवांत बसून चहा पित असते. तर असं छान असा तुम्ही पाहिलाच असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये की ही अशी छोटीशी मी बाग आहे माझी, छोटीशी झाडं लावले आहेत. तर मला खूप आवडतं असं बाहेर बसून निवांतपणे चहा प्यायला. तर कधी मला असा निवांत वेळ मिळाला की मी अशी छान निवांत बसून चहा पित असते. तर कोणाकोणाला असं चहा प्यायला आवडतं निवांत बसून, किंवा अशा निसर्गाच्या सानिध्यात कोणाकोणाला बसायला आवडतं, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कधीतरी अशा गोष्टी केल्याच पाहिजे, मन अगदी प्रसन्न होतं. त्यानंतर ना आले मी स्वयंपाकाकडे. तर आज मी करणार होते पालक डाळ करणार होते. तर पालक वगैरे आधी साफ करून ठेवली होती. तर इथं मी महत्त्वाची टिप्स देऊ इच्छिते. जर तुम्हाला सकाळी खूप घाई गडबड होत असेल तर हिरव्या भाज्या तुम्ही निवडून ठेवत जा, चिरून ठेवत नका जाऊ, कारण आपण चिरून ठेवल्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो आणि थोडंसं त्याच्यातूनही पाणी येतं आणि फ्रीजमधलंही थंड वातावरणामुळे भाज्या थोड्याशा खराब व्हायला लागतात, त्याच्यातले गुणधर्म कमी व्हायला लागतात. तर तुम्ही इथं पाहिलं असेल मी इकडं मिठाचा उपयोग करून पालक धुवून घेतलेली आहे. आणि ही चाळणी मला एवढी उपयोगी येते प्रत्येक गोष्टीला. धुतलेल्या भाज्या म्हणा किंवा गरम चपात्या ह्याच्यावर टाकल्यावर सगळी वाफ ह्याच्यातून निघून जाते. तर त्यानंतर मी घेतले आहे भांडे पालते मारण्यासाठी. तर रात्री भांडे मी घासून ठेवत असते, कारण असं म्हणतात की खरकटे भांडे रात्रीचे किचनमध्ये किंवा कुठेही ठेवून येतात. तर ज्याची त्याची हे असतो श्रद्धा, तर म्हणजे अनुभव असतो. तर माझी आई म्हणत असते म्हणून मी रात्रीच भांडे क्लीन करून घेत असते. त्यानंतर चाकू घेतला, पालक कट केलं. तर मुलं आता भाजीपाला खात नाहीत, तर त्यांना काय आयडिया करून मी अशा प्रकारे भाजीपाला त्यांना खायला देत असते. आता पालकाची डाळ मी तर करते, तर पालक जेवढं घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडीशी डाळ जास्त घेते. आणि डाळ केल्याच्या नंतर ना ती जास्त प्रमाणामध्ये घेतल्यामुळं त्यांना ओळखायला नाही येत की अरे पालक घातले का आईनं. तर अशा प्रकारे तुम्ही ही ट्रिक्स करत जा, जेणेकरून तुमची मुलं ही पालेभाज्या खातील. आणि त्यानंतर पाणी घालून घेतलं, तांदूळ आणि डाळ वगैरे साफ करून घेतली. तर एकाच कुकरमध्ये डाळ आणि भात कसा शिजवायचा ह्याचा आपला ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरही आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, नक्कीच पहा. आणि आता अजून एक इथं महत्त्वाची मी टिप देते की कोणाकोणाच्या चपात्या वातळ होतात आणि
मग त्यात सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत खाव्यासं नाही वाटत आहेत. तर जो हाताचा आपला तळवा असतो त्याच्याने छान पीठ मळून घ्यायचं किंवा बोटाच्या अंगठाने. तर आता मी पीठ इथं बघू शकता तुम्ही थोडंसं कोरडं पीठ घातलेलं आहे. आणि जेवढं पीठ तुम्ही छान मळताल ना आणि जेवढं म्हणजे पातळ घेतात, तर काय काय जणांना घट्ट पीठ घ्यायची सवय असते त्याच्यामुळेही चपात्या पातळ होतात. तर असा मऊसूत गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर ना तुम्ही त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे. अर्धा तास ठेवलं तर खूपच छान. तर तुम्ही बघू शकता तर पिठाचा गोळा माझा किती मऊसूत झालेला आहे. तर खूप जणी मला कमेंट करतात की तू खालीच प्लॅटफॉर्मवर चपात्या करते. तर माझं प्लॅटफॉर्म खूप स्वच्छ असतं मैत्रिणींनो. मला चांगलं वाटलं की तुम्हाला माझ्या घरातल्यांची काळजी आहे की खाली चपात्या करणं हे हानिकारक आहे, पण खूप क्लीन असतं. मी सारखं क्लीन करण्यावरच असते. तर त्यामुळे आणि सोलापूरमध्ये मोस्टली लोक असंच करतात. तर मलाही आवडतं असं करायला आणि पटपट चपात्या होतात. तर छानपैकी पिठाचा गोळा मी मोडून घेतलेला आहे. त्यानंतर बघू शकतात आता लाटायला घ्यायचं आहे. हाताने छान मऊसूत करून घेतलेलं आहे आणि एक छोटीशी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. असं जशी मी लाटली आहे तशी. त्यानंतर उगं 2 बोट त्याला तेल लावायचं आहे आणि थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे. ह्याच्याने होणार काय, तुमची चपाती वातड होणार नाही आणि तव्यावर टाकल्याच्या नंतर ना ज्यावेळेस तुम्ही शेकता तर त्यावेळेस चपाती तुमची टम फुगून येईल. आणि असं छानपैकी ह्याला रोलअप करून घ्यायचं आहे. आणि हो, खूप जणी काय करतात एकदम गॅसची फ्लेम जास्त ठेवतात आणि लगेच चपाती टाकायला जातात. तर त्यामुळं पण चपाती वातड होते, कारण एकीकडनं जास्त शेकली जाते आणि एकीकडनं कच्ची राहते. तर तवा गरम करायचा आधी जास्त फ्लेमवर आणि तुमची अर्धी चपाती लाटणं झाल्याच्या नंतर ना गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे. तर तुम्हाला जेवढी तुम्ही चपाती करतात तेवढी तुमच्या ह्याच्यानुसार. तर बघा मी 2 थेंब तेल ओतून घेतले आणि तर मी सांगितले गॅसची फ्लेम आता कमी करायची आहे, कारण आपण ह्याच्यावर आता चपाती शेकणार आहोत. तर मी आता चपाती टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघितलं असाल मी चपातीला तेल नाही लावले, फक्त 2 थेंब तव्यावर शिंपडलेला आहे, म्हणजे चपाती माझी चिटकणार नाही. आता बघू शकता आता इथून पुढे तुम्हाला दिसेलच की हळूहळू आपली चपाती कशी बघा फुगायला लागलेली आहे. तर अशा प्रकारे करून घ्यायची. तुम्ही गॅसची फ्लेम जर जास्त ठेवली तर चपाती करपायलाही लागते आणि आतल्या बाजूने कच्चीही राहते. मीडियम फ्लेम ठेवा. छानपैकी पहिला तवा गरम करून गॅस बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे टेम्परेचर बरोबर कवर होतं. तर अशा प्रकारे आता छानपैकी हळूहळू करून चपाती आपली फुगायला लागते. अशा प्रकारे तुम्ही चपाती केली तर सकाळी केलेली चपाती अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत छान अशी नरम राहते. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप मी अशी देईल की पहिल्या चपात्या गरम गरम तुम्ही दुरडीत किंवा मी सुरुवातीला आत्ता भाजी धुताना जी जाळी दाखवली तशा जाळीचा उपयोग करा, जेणेकरून त्याच्यातली पूर्ण वाफ निघून गेल्याच्या नंतर ना चपाती तुम्ही स्टीलच्या डब्यात चपातीचे डबे येतात त्याच्यात स्टोअर करू शकता किंवा दुरडीतही करू शकतात, जेणेकरून चपात्यांना वास नाही येणार आहे. जो चपात्यांचा वास येतो दुसऱ्या दिवशी, तर जेव्हा त्याच्यातली पूर्ण वाफ निघून जाते तेव्हा चपात्याला वास नाही येणार. तर आता बघू शकता तुम्ही चपाती टम फुगलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही करू शकतात. जे बिगिनर आहेत त्यांनी पण असा छानपैकी प्रयत्न करा. बघा अजून एक चपाती तुम्हाला मी करून दाखवलेली आहे, तीसुद्धा आपली छान फुगलेली आहे. तर आम्ही इकडे मी म्हणजे एक सांगू इच्छिते की मी इकडे राशनचे गहू आणि आपले चांगले गहू दोन्हीही मिक्स करून चपात्या बनवते बरं का. तर त्यानंतर आजचं जेवण होतं पापड, डाळ आणि कारले थोडेसे तळलेले. तर सोहम मस्त आनंदी खातोय. तर अशा प्रकारे ट्रिक आणि टिपचा वापर करत. हां, आता मी चाललो डान्स प्रॅक्टिस. ते आमचा प्रोग्राम आहे. चाललोत आम्ही सोडवायला. मी चालले, त्याची आज डान्स प्रॅक्टिस आहे शाळेमध्ये. ही आहे सोहमची शाळा आणि त्यांचं आता 25 वर्ष शाळेला पूर्ण झालेले आहे, त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. तर बघू शकता सोहमची इकडं प्रॅक्टिस चालू होती. तर हा ब्ल्यू कलरचा जो शर्ट आणि पॅन्टवाला आहे ना तो आहे सोहम. तर त्यानंतर ना घरी येता येता आम्ही घेऊन आलोत भेळ, कारण बराचसाच उशीर झाला होता आणि सोहमला खूप कडकडून भूक लागली होती आणि त्याला काहीतरी वेगळं खायचं होतं. तर त्याकरता आमच्या इथली प्रसिद्ध भेळ आहे नट्सची, तर ही भेळ घेऊन आलेलो. अतिशय छान आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ह्याचा वापर न करता ते भेळ बनवतात. तर मला तर खूप आवडते ही भेळ. तर तुम्हालाही अशी आवडते का, कमेंट करून सांगायला विसरू नका. तर छानपैकी भेळ एन्जॉय केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.